देशाचं चालू आर्थिक वर्षाचं सर्वेक्षण आज लोकसभेत सादर करण्यात आलं। पुढच्या वर्षी आर्थिक विकासाचा दर हा 6.75 ते 7.5% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला। पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या भावात होणारी वाढ हे प्रमुख आव्हान असेल असं आर्थिक सर्वेक्षणाचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे चालू आर्थिक वर्षात नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या रोखीच्या चणचणीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसल्याची कबुली आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली। त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाचा दरही अपेक्षित दरांपेक्षा कमी राहील असं सर्वेक्षणात म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या माचिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेले 5 जवान शहीद झालेत। यामध्ये महाराष्ट्राच्या 3 सुपुत्रांचा समावेश आहे। मृत्युमुखी पडलेल्या एकूण जवानांची संख्या 20 झाली आहे। सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी आंबोरे हे महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद झालेत। 28 जानेवारीला माचिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात हे 5 जवान बर्फाखाली गाडले गेले होते। खराब हवामानामुळे या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या। अथक प्रयत्नानंतर या जवानांना शोधण्यात यश आलं। या 5ही जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र या जवानांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। या शहीद जवानांचं पार्थिव त्यांच्या जन्मगावी नेण्यात आलं असून मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 28 जानेवारीला जम्मू काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात 15 जवान शहीद झाले होते। त्यात महाराष्ट्रातल्या 3 समावेश होता। शिवसेना मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना मनसेत वाद सुरू आहेत। मनसेनं युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्यामुळे संजय राऊत यांना फोन केल्याचा प्रतिदावा देखील नांदगावकरांनी केला। कुठलाही प्रस्ताव ना आलाय ना गेलाय सगळ्यांना माहिती आहे, पण हे गोव्यात सुद्धा आम्ही बघतोय, देशभरात बघतोय। तेव्हा हे प्रश्न तुम्ही डोक्यात ठेवू नका आणि असे प्रश्न विचारू नका, त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही। मला आठवतं की शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटण्याच्या अगोदर सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना फोन केला होता युती तुटण्यापूर्वी, आणि त्यावेळेला त्यांनी संजय राऊतला मी काय नेमकं करणार आहे याची माहिती दिली होती। आणि त्यामुळे जर त्याची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी संजय राऊतांकडून माहिती घ्यावी, म्हणजे संजय राऊत सांगतील राज ठाकरे साहेबांची नक्की भूमिका काय होती आणि राज ठाकरे साहेब फोन का करत होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुखांनी मांडलेली भूमिका चुकीची असल्याचं म्हटलंय। मनसेला मराठी माणसाबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये असं काल शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांनी म्हटलं होतं, पण ही आमची अधिकृत भूमिका नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। यापुढे मी किंवा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयच भूमिका मांडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मराठी माणसाचं असं काही माझं अधिकृत शिवसेनेची भूमिका काही नाही। शिवसेनेची अधिकृत जी भूमिका आहे ती मी बोलतो आणि जाहिराती ज्या आहेत त्याच्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाद्वारे प्रकाशित अशा असतात। बोरिवलीमध्ये मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला। चेतन कदम यांनी मुंबई महापालिकेत स्थायी समितीचं सदस्यपदही भूषवलेलं आहे। कदमांच्या रूपानं शिवसेनेच्या गळाला मोठा मासा लागला। चेतन कदम यांचं बोरिवली भागामध्ये चांगलं वजन आहे, तसंच विकास कामं करणारा नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे। त्यांचा जुना वॉर्ड महिलांकरता राखीव झाला, मात्र या वॉर्डमधून त्यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक विश्वास घाडीगावकर यांनी मनसेत प्रवेश केला। आपल्याला डावलून बाहेरून आलेल्या काँग्रेसच्या इच्छुकाला तिकीट देत असल्याप्रकरणी पक्षावरती ते नाराज होते, त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली। विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला। पक्षाने या बाबतीतल्या सूचना दिल्यात। अमरावती, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधात शिवसेना मैदानात उतरणार आहे। अन्य मतदारसंघांमध्ये भाजपच्या विरोधामध्ये इतर पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना मदत करणार आहे। नागपूर, कोकण, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना भाजपच्या विरोधात काम करणार आहे। 3 फेब्रुवारीला या निवडणुकीचं मतदान होत आहे। पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता प्रदेश पातळीवर पोहोचला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच आता पुण्याची यादी निश्चित करणार आहेत। त्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत वर्षावरती बैठक होणार असल्याची माहिती आहे। युती तुटल्यानंतर पुण्यात भाजपच्या 70 उमेदवारांची यादी तयार असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र या यादीतल्या नावांवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळणार।
पुण्यामध्ये आघाडीची शक्यता जवळजवळ मावळली आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयावरती आले. त्या बाबतीतली अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादीनं काँग्रेसला 60 जागा देऊ केल्या होत्या, मात्र त्यात काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राष्ट्रवादीचा विरोध होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. त्यात राष्ट्रवादी स्वतःच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाण्यात शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. रस्ते, आरोग्य सुविधा, उद्यानं सुशोभीकरण, सेंट्रल पार्क, पालिकेचं स्वतःचं धरण, जलवाहतुकीला प्राधान्य, मेट्रो, रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा शिवसेनेच्या वचननाम्यात समावेश करण्यात आला. आम्हाला विकास कामं करायची आहेत, राजकारण नाही, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यामधले कोपरी इथले राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण टिकमान यांनी विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष संदीप लेले आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मातोश्री इथे शिवसेना नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंच्या समक्ष लक्ष्मण टिकमान यांनी प्रवेश केला होता. युती तुटल्यामुळे इच्छुक उमेदवार लक्ष्मण टिकमान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. टिकमानी सेनेत आल्यामुळे शिवसेनेमधल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात एका महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली. एका 40 वर्षांच्या महिलेनं शिवसेना नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. 2015 साली आपल्या मालमत्तेच्या वादासंदर्भात मदत घ्यायला गेलो असता चाकूचा धाक दाखवत सुभाष मनसुलकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय. मात्र सुभाष मनसुलकर यांनी हे सर्व प्रकरण बनावट आहे, आपल्या विरोधात विरोधकांचं हे षडयंत्र असं सांगितलं. सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली. मात्र अद्याप पोलिसांनी या प्रकरणी मनसुलकर यांना अटक केलेली नाही. मुंबईसह राज्यात मराठा समाजातर्फे आज चक्काजाम आंदोलन करण्यात येते. मुंबईतल्या दहिसर टोल नाका इथे 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. तर नवी मुंबईतल्या पनवेलमधल्या कामोठेजवळ चक्काजाम आंदोलन सुरू आहे. सायन पनवेल महामार्ग आंदोलकांनी अडवलाय, तर तिकडे शिर्डीत देखील नगर मनमाड महामार्ग अडवण्यात आलाय. कोल्हारमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय. शिर्डी शिंगणापूर वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हार भगवतीपूर इथे महामार्ग अडवण्यात आलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीत झालेल्या अत्याचाराच्या घटनेतल्या आरोपींना फाशी द्यावी, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यांकरता हे चक्काजाम आंदोलन होत आहे. औरंगाबादमध्ये मराठा चक्काजाम आंदोलन करण्यावरून वाळूज ओएसिस चौकात रस्ता बंद करण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. हिंगोलीतल्या 5ही तालुक्यात नियोजित 50 ठिकाणी चक्काजाम करण्यात येत आहे. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 1.5 तासांपासून वाहतूक खोळंबली. लातूर शहरातल्या राजीव गांधी चौकातही मोठा चक्काजाम आहे. मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला दिसतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन शांततेत सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आंदोलक रस्त्यावर आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यात 30 ठिकाणी सकल मराठा मोर्चाचा चक्काजाम आंदोलन सुरू आहे. कराड इथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय. नगर मनमाड महामार्ग अडवण्यात आला. मराठा आरक्षणाविषयीच्या याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारनं मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे. तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. 2,500 पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात 7 डिसेंबरला सादर केलं होतं. पण प्रतिज्ञापत्र सादर करायला 20 महिन्यांचा कालावधी का लागला? आता पुढे राज्य सरकारला किती वेळ आणखी पाहिजे असा खोचक प्रश्न करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं. कीर्ती ऑइल मिलमधील 9 जणांच्या मृत्यूप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली. कीर्ती ऑइल मिलचा मालक कीर्तिकुमार भोदडाला पोलिसांनी अटक केली. अटक झाली आहे. त्याशिवाय संचालक SV गायकवाड, टेक्निकल हेड मनोज क्षीरसागर आणि मॅनेजर एकनाथ केसरे याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत भारतात अजून धोरण नाहीये. मात्र हा इंटेलिजन्स भारतात आता शिरकाव करू लागला. मुंबईमधल्या लोअर परळ इथल्या HDFC बँकेच्या शाखेत इंटेलिजन्स रोबोटिक असिस्टंट्स म्हणजेच एक रोबोट ग्राहकांना मदतनीस म्हणून काम करतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता आणखी एक वादग्रस्त आदेशावरती सही करण्याच्या तयारीत आहेत. नव्या आदेशाद्वारे अमेरिकेत काम करणाऱ्यांकरता देण्यात येणाऱ्या
H-1B आणि L-1 प्रकारच्या व्हिसा देण्याचे निकष आणखी कठोर करण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय IT क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नवे आदेश आणि त्यांचे निकष कठोर करण्यावरती थांबणार नाहीये, तर त्यात H-1B मिळालेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला अमेरिकेत काम करण्याचे परवानेही थांबवले जाण्याची शक्यता आहे. नव्या आदेशाचा भारतीय IT क्षेत्रावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या जवळपास 40 लाख भारतीय परदेशी नागरिकांच्या क्रमवारीत अमेरिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या आदेशाची प्रत लीक झाल्यावर सर्व भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन यांनी मशिदीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आणि मुस्लिमांविरोधातला हा कट्टरवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. क्वेबेक इस्लामिक सांस्कृतिक सेंटरमध्ये रविवारी संध्याकाळी अनेक लोक प्रार्थनेच्या निमित्तानं जमलेले असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. अमेरिकेमधल्या काउन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स अर्थात CIR यांनी व्हर्जिनियात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. ट्रम्प यांनी मुस्लिम देशांना घातलेला प्रतिबंध हा धर्मविशेष असून धर्म भेदभाव केल्याचं उघड होत असल्याचं CIRचं म्हणणं. दरम्यान अमेरिकेतल्या कायद्यानुसार वास्तव्यात असलेल्या मुस्लिम धर्मियांकरता हे चिंतेचं कारण ठरलं आहे. सुधारल्याचं म्हटलंय. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी केलेल्या अमेरिका आणि मेक्सिकोतल्या सीमावादावरच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशातले संबंध तणावपूर्ण झाले होते. मात्र आता चर्चेनंतर परिस्थिती सुधारत असल्याचं विडिगार यांनी स्पष्ट केलं. कर्णी सेनेच्या आक्रमकतेपुढे निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळीनं अखेर माघार घेतली. राणी पद्मावती आणि खिलजीत कुठल्याही प्रकारचे रोमॅन्टिक सीन नसतील अशी ग्वाही कर्णी सेनेच्या नेत्यांना संजय लीला भन्साळीच्या प्रोडक्शन हाऊसनं दिली. भन्साळी प्रोडक्शनच्या CEO शोभा संत यांनी फिल्ममध्ये राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात कोणत्याही प्रकारचे रोमॅन्टिक सीन्स नसतील असं स्पष्ट केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.